नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेंगा बटाट्याची रस्सा भाजी। इथे तेल गरम झालेलं आहे। इथे त्यामध्ये थोडंसं जिरा, थोडा राई, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, हिंग घाला। ते चांगले परतून घ्या। त्या तेलामध्ये लालसर रंगावर शिजवून घ्या। इथे आपला कांदा थोडा शिजलेला आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया, 1 टोमॅटो घालूया बारीक चिरून, सगळं एकजीव करून घ्या। थोडं झाकण देऊन आपण वाफेवर टोमॅटो शिजेपर्यंत, बघा छान आपला टोमॅटो शिजलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला असं सगळं घालून परतून घ्या। हे कांद्या खोबऱ्याचे वाटण आहे ते त्यात घाला। बघा त्याला कसं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। थोडे पाणी घालून त्यामध्ये शेंगा आणि बटाटा असा एकजीव करून घ्या। झाकण देऊन आपली भाजी शिजू द्या। बघा आता आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे। इथे शेंग शिजली का बघायची आपण, किंवा बटाटा। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर सगळे घालून परत आपलं मिश्रण एकजीव करून घ्या। बघा किती भाजी छान आणि मस्त झालेली आहे। तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही ते। आपली भाजी आता शिजत आलेली आहे। तेल कसं सुटले बघा भाजीला। अनिता सागरी कोली यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जाईल। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आपण आता ती सजवूया। तुम्ही कशानेही खाऊ शकता, भात, चपाती, भाकरी कशाही सोबत खा, खूप छान लागते ही भाजी। नक्की करून बघा। मला सांगा कशी वाटली रेसिपी, आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही ते। पूर्ण रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।